ना काय होतं आणि तेवढ्यात कोणीतरी हाक मारतो. "आई, अगं आई, आई ऐकतेस का? आई जेवू पाहिजे." तर नमस्ते मित्रांनो, मी प्रिया. आस्था व्लॉग चॅनलवर तुमचं मनापासून एकदा स्वागत करते. मित्रांनो, कसे काय तुम्ही? आणि बरंच ना? तर नमस्ते मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी प्रिया. तर मित्रांनो, आजचं सकाळचं व्लॉग आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज करा मित्रांनो, सपोर्ट करा मला. तर आज सकाळचे वाजले असणार 6 वाजले नक्की ना? तर हां, तर 6 वाजले आणि माझी सकाळ चालू झाली. तर मुलींची शाळा आहे 8 वाजता तिची बस येते. त्याच्यातनं सकाळी उठले इडली आणि चटणी बनवून देत आहे तिला आणि तिचा टिफिन पहिलं तयार करत आहे मित्रांनो. तर हे आहे सकाळची माझी कामं. तर सकाळपासून चालू होते माझं स्वयंपाक रूममधलं तर रात्र झोपतपर्यंत स्वयंपाकपर्यंत हाच आहे. जेव्हा माझं हॉटेल बंद होणार तेव्हाच मला आराम भेटणार. तर मित्रांनो, अजून मुलगी माझी आत्ता उठली झोपून. तर तिला फ्रेश करते, तयार करते आणि अंघोळीला नेते तिला मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण पहा. गृहिणी होणं म्हणजे घराचं हृदय होणं आणि हृदयाशिवाय कोणतंच घर पूर्ण होत नाही मित्रांनो. शेअर करा ही गोष्ट तुमच्या आयुष्यातील त्या खास गृहिणीसाठी, त्या स्त्रीसाठी आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसणार केले तर ना लवकर करा ना आणि माझ्या व्हिडिओला पूर्ण पायात आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा मित्रांनो. तर आजची खरी गोष्ट आहे की गृहिणी म्हणजे काय आणि तिची गोष्ट ती दिवसात पहाटेपासून जागी होतं. सगळं घर अजून झोपलेलं असतं, पण तिचाच दिवस सुरू झालेला असतो. दुधाचा आवाज, भांड्याचा किणकिणाट, स्वयंपाकात घरातली कढईतली फोडणी ही सगळं तिचं संगीत आहे. तिच्या हातात घड्याळ असतं, पण स्वतःसाठी वेळ मात्र नसतं. मी विचारते स्वतःला माझं स्वप्न काय होतं आणि तेवढ्यात कुणीतरी हाक मारतो. "आई, अगं आई, ऐकतेस का? आई जेवण पाहिजे, आई पाणी पाहिजे." नंतर सगळं विसरून जाते. ती पुन्हा धावते कारण तिला माहीत आहे घर चालणं म्हणजे प्रेम चालवणं. ती गृहिणी आहे, पण खरं म्हणजे तिचं नाव असायला हवं होतं ना. घराची धाड पडणारी शिल्पकार ती आहे म्हणून घर आहे. गृहिणी बाई आहे म्हणून